प्रभाग क्रमांक 4 मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रयोग झाला आणि त्या प्रयोगाचाच हा चित्र बघताय की हे पॅनल आहे केदारनाथ ममाणे, तर संघमित्रा चौधरी आणि राकेश बोडके हे पॅनल आहेत. आणखी एक शिवसेनेचे आहेत प्रिया बसवंती आणि ह्या पॅनलला घेऊन जाणारे कॅप्टन आपल्या सोबत आहेत उदय चाकोते. कशा पद्धत आज 10 दिवस पूर्ण झालेत, शेवटचे 2 दिवस आहेत. 2 दिवसात काय यंत्रणा असेल तुमच्या प्रचाराची? सर्वप्रथम मी ब्रेन चॅनलला मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळ्या व्यथा आज लोकांपुढे पोहोचत आहे. आपण बघा तर 10 दिवस झालं प्रचार चालू आहे, लोकांचे उत्सुक प्रतिसाद आहे. लोकांना माहित आहे लोक महागाईमुळे किती त्रास झाले. आज तुम्ही बघा तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं महागाई झालाय. तुम्ही सोनं बघा 1.5 लाख झालं, चांदी 2.5-3 लाख झालाय, पेट्रोल डिझेल वाढलंय. आणि येताना काय म्हणलं ते सबका साथ सबका विकास. मग कुठलं साधन कुठला विकास आम्हाला पण काय कळलं नाही. यानंतर सोलापूर जगातल्या इंडियामध्ये 100 स्मार्ट सिटी घेतो म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये. पण तुम्ही बघा त्या स्मार्ट सिटीचं काय पोझिशन आहे. 1000 कोटी रुपये आले सोलापूरला, पण ते कुठे आले कुठे गेले हे त्यांना पण माहित नाही, आम्हाला पण माहित नाही आहे. कुठलेही काम व्यवस्थित झाले नाही. गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आले, काय काम केले आणि लेबर लोक पण गुजरातचे आले. सोलापूर यातल्या लोकांना काहीच कुठला फायदा झाला नाही, काय नाही. उलटा ह्या ठिकाणी तुम्ही बघत आहे चोपाडमध्ये एवढं मोठं चोपाडमध्ये ते ड्रेनेज तुंबलं आणि ते स्मार्ट सिटी अंडर झालेलं काम आहे. ते अक्षरशः बघितलं 20 वर्षाचं काम होतं हे, म्हणजे 2 महिन्यामध्येच पुन्हा खोदण्यात आलं. पण एकूणच शहराच्या विकासावर भाष्य करत असताना प्रभागाच्या विकासावर तुमचं प्राधान्य काय? आता तेच ह्या प्रभागामध्ये बघत आहे. या प्रभागामध्ये आता मी बघत आहे ड्रेनेजचं पाईपलाईनचं काम झाले नाहीत. त्याप्रमाणे पाणी टाइमवर नाही, वेळेवर पाणी मिळत नाही लोकांना. इथं संख्या आपली खूप गरीब लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणे आहेत. कुठं फक्त लाडकी बहीण योजना टाकून दाखवणं त्यांनी मागणं किती लाईट बिल वाढलं त्याप्रमाणे इथं सगळं त्यांचे टॅक्स वाढवले, पण कुठल्याही प्रकारचं उत्पन्न झालं नाही. तुम्ही फक्त महापालिका शाळा बंद पडले आणि तुम्ही एज्युकेशन शेअर लावतो आणि कुठले स्कॉलरशिप दिले नाही मुलांना. ह्या प्रभागामध्ये गरीब लोकांचे मुलं आहेत, ते शाळा शिवाय कसं त्यांना पैसे कुठे मिळावं. उलट तुम्ही स्कॉलरशिप बंद केल्यामुळे त्यांचं शिकायचं त्यांचं तत्व पूर्ण बंद झालं. अहो का चाललंय काय नाही, लोकांना शिकाव का नको शिकाव. तुम्ही बघितलं मागच्या ह्या वर्षामध्ये 65 लाख 55,000 शाळा बंद पडले आणि त्या 65 लाख विद्यार्थ्यांचा इफेक्ट झाला. त्यामुळे सोलापूर पण आहे आणि असं सोलापूरमध्ये विद्यार्थी शिकायला तर पुढे होणार काय. मग आपण हे विचार आज मुद्दा आपल्यासाठी. नक्कीच खूप म्हणजे कॅप्टन तुमचे जबरदस्त ताकदीनं भाजपाबरोबर लढताय. या जरा पुढे या. तुम्ही ज्यावेळेस तिकिटाची मागणी केली, उशीर मागणी झाली म्हणून तुम्ही पुरस्कृत झाला. पुरस्कृत होण्यामागचं कारण काय? मला तिकीट मागणी केलतो मी, पण मला उशिरा हे काम केलं, मागणी उशिरा झाली तर उबाटाला हे प्रभाग गेलं, जागा सुटली. आता तुम्ही 2 दिवस उघडलेत प्रचाराचे. प्रभागातील जनतेला मतदाराला काय पद्धतीने आव्हान कराल? तुम्हाला मतदान का करावं असं वाटतं? ड्रेनेज लाईन करणे, वेळेवर पाणी देणे, हे मी माझं प्रामाणिक काम करून लाईटची व्यवस्था करेन. जनतेच्या प्रत्येक कामासाठी केदार ओवाने हा उमेदवार सक्षम आहे. केदार ओवाने कोणत्याही कामाला कटिबद्ध आहे. जनतेने एक हाक द्यावी, केदार ओवाने तिथं तत्पर आहे. मी एकच सांगू शकतो एवढा. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत संघमित्रा चौधरी, ह्या देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा धडाका लावलाय काय? मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनेलचे आभार मानते. मला जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे प्रभाग 4 मधून, ती मी सक्षमपणे पेलवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. कारण आमच्या नेत्या आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे यांच्या माध्यमातून बरीचशी कामं विकासाची झालेली आहेत आणि त्याच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मलाही माझा प्रभाग 4चा विकास करावायचा आहे. बऱ्याच ठिकाणी मी डोर टू डोर फिरत आहे, बऱ्याच समस्या जाणवत आहेत. मग त्या ठिकाणी महागाईची तर समस्या आहेच, त्याचबरोबर जे गल्ली बोळातली जे ड्रेनेज, रस्ता याच्या अनेक समस्या असाल, स्ट्रीट लाईट न सुटणाऱ्या समस्या आहेत, त्या मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळेस 2 दिवसाला पाणी सोडतो हा विषय घेऊन लोकांची दिशाभूल केलेली आहे, तर त्यांनी त्यामध्ये यशस्वी झालेले नाही. त्याबद्दल माझी इच्छा आहे की ह्या सर्वप्रथम मी पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. नक्कीच भावना ह्या उत्कट आहेत. सभागृहामध्ये येण्याची उत्सुकता जास्त आहे. आपल्या सोबत आता मला वाटतं पूर्ण पॅनल झालेला आहे. पुरस्कृत आहेत, काँग्रेसचे आहेत, ते कॅप्टन आहेत, हे राकेश आहेत आणि हे या अधिकृत पक्षाच्या उमेदवार आहेत शिवसेनेच्या.
आणि प्रचारामध्ये खूप मोठी धडाका घेतलाय तुम्ही. प्रचार खूप अगदी एकला चलो रे म्हणत तुम्ही अगदी प्रचारामध्ये टोक गाठले. कसं आहे, पदयात्रा किंवा रॅलीज वगैरे काढण्यापेक्षा पदयात्रा रॅलीमध्ये कसं असतं की आपण फक्त नजरेसमोर न येतो, पण घरोघरी जाऊन होम टू होम त्यांच्या काय समस्या आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे प्रभावीपणे मांडलं गेलं आणि त्याच्यातनं सकारात्मक प्रतिसाद हा मतदारांचा आम्हाला आहे. आम्ही काय केलं की एरिया मोठा असल्यामुळं काही भाग ह्या ताईंनी कव्हर केला, काही भाग ह्यांनी केला. मग आता आमचे सगळे भाग कव्हर करून झाल्यानंतर आम्ही एकत्रित आता सर्व पदयात्रा आणि तुम्हाला याच्यामध्ये ह्या 10 दिवसामध्ये काय असे प्रामुख्याने गोष्ट जाणवली की ह्या प्रभागासाठी विकासासाठी गरजेचं आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दादा असं आहे की पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि बेरोजगारी, युवतींमध्ये बेरोजगारी आहे. त्याचबरोबर घरगुती घरी राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काम पाहिजे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महागाई वाढलेली आहे, इकडनं लाडकी बहीण सारखे प्रश्नातनं पैसे मिळतात, पण महागाई वाढल्यामुळं त्यांचा संसार आता म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. मुलाबाळांच्या अडीअडचणी असतात, शाळेची फीस वाढलेली असतात, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना गृहउद्योग द्यावा किंवा अशी त्यांच्याकडनं मला मागणी आलेली आहे. काय आव्हान कराल मतदारांना? मी एवढंच आव्हान करते की तुम्हा सर्वजणांना की तुम्ही आता सर्वजण जागरूक आहात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे प्रलोभन तुम्हाला येत आहेत, पण वस्तुस्थिती जाणा आणि मतदारांना माझं नम्र विनंती आहे की तुमचं मतदान हे योग्य व्यक्तीला करा जो तुमच्या अडीअडचणींना दूर करू शकेल. 1-2 दिवसाचं बघू नका, तुम्ही लाईफ टाईमचं बघा. मला हे क्या बात आहे. 2 दिवसाचं बघू नका, लाईफ टाईम बघा. नक्कीच आम्ही पसंतीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचं पहिलं काम असं वाटतं की बाबा काय करावं, तुम्ही जर का करायचं ठरवलं? प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करेल. कारण का मागील 9 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, पण विकास त्यांच्या घरचाच झाला, पण प्रभागाचा किंवा एरियाचा झालेला नाही. नक्कीच भावना खूप उत्कट आहेत. आणि त्याच्या बाबतीमध्ये एक म्हणेल, नारी को निंदो नहीं, नारी तो शुभ की खान है, नारी से ही पैदा हुए ब्रह्मा विष्णू हनुमान है. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पॅनललाही खूप खूप शुभेच्छा. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी निखिल पाटील.